विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विश्वसंचार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी हनुमंत पाठक यांच्या निवासस्थानी आलो आहोत। त्यांनी या ठिकाणी गौरी गणपती यांच्या निमित्त या ठिकाणी जुनं गाव, एक जुन्या पद्धतीचं गाव कसं असतं त्यामध्ये लोहारांनी लोखंडी काम करणे, सुतारांनी लाकूड काम करणे, असे वेगवेगळ्या प्रकारचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे। आपण या ठिकाणी पाठक यांच्या कुटुंबाशी चर्चा करूया की त्यांनी या ठिकाणी देखावा सादर करण्यासाठी त्यांना किती दिवस गेले आणि काय काय केलं त्यांनी। यासाठी 2-3 दिवस आम्हाला गेले, कारण की आम्ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवल्या। त्याच्यामध्ये ड्रेपरी, ड्रेस कोड असेल, मग त्याचे डिझाईन्स वगैरे असेल, ते आम्ही नंतर सिलेक्ट केले। प्रत्येक वेळेस आमचा देखावा वेगळा असतो, त्यानुसार आम्ही मूर्ती पुन्हा रिडिझाईन करतो। या मूर्त्या कुठून उपलब्ध केल्या तुम्ही? हे मूर्त्या मागून घेतल्या होत्या, बारामतीवरून मागून घेतल्या। पूर्ण हे व्यवसायाशी निगडीत आहे, पूर्ण त्यांचे व्यवसाय बाराबोलीदार आहे सगळे, कुंभार आहे, लोहार आहे, काही काही समाजाचे आहे, सुतार आहे, फळवाले आहे, चांभार आहे, आणि त्याच्याकडे असे पुराणे जमान्यातले सगळे डायरी वगैरे सुद्धा त्यांच्याकडे आहे, अशी हिशोबाची वगैरे जुनी माणसं आहे सगळी। आणि एक डोली, एक पहाडी डोली अशी एक हा या ठिकाणी पाहू शकता आपण हनुमंत पाठक यांच्या निवासस्थानी कशा प्रकारे या ठिकाणी देखावा सादर केलेला आहे। इंदापूर तालुक्यातील जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी भेट देण्यात यावी। या ठिकाणी कॅमेरामन प्रवीण सह मी दत्ता मिसाळ, विश्वसंचार न्यूज, इंदापूर। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।